आणि ज्याने ज्याने संघर्ष केला तो सेलिब्रेट झाला त्याच्या मृत्यूनंतरही. त्या प्रत्येक महापुरुषाला ज्याने आपल्या संघर्षातून मानवी जीवन आहे त्यापेक्षा सुंदर करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना नमन करतो. विचारपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर तुषार देशमुख साहेब, डॉक्टर भैयासाहेब मेटकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रमुख अतिथी डॉक्टर अविनाश बोर्डे साहेब, डॉक्टर श्रीकांत पाटील सर, डॉक्टर नितीन टाले, प्राध्यापक कैलाश चव्हाण सर, श्री अमोल देशमुख सर, सौ मयुरीताई जवंजाळ मॅम, श्री अमोल पाखरे सर, ओम पाखरे सर आणि आपण सर्व. मला अर्ध्या तासाचा वेळ दिलाय. मला माहिती आहे वेळेचं महत्व किती आहे. मी जरी इथे 1 तास बोललो तरी मी इथे 1 तास खर्च करणार नाही, कारण इथे 100 लोक ऐकतायत तर इथे 100 लोकांचे 100 तास खर्च होणार आहे. 100 तास म्हणजे जवळपास 4 दिवस. एका राष्ट्राच्या संपत्तीतले प्रोडक्टिव्ह असे 4 दिवस आपण इथं खर्च करू, जर 1 तास आपण इथं घालवत असू तर. त्यामुळे मी वेळेचं बंधन पाळण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात, मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही, मी एक चांगला वाचक आहे. आणि हे वाचन करत असताना माझं जे चिंतन होतं त्या चिंतनातून माझी काही मतं बनतात, माझ्याजवळ काहीतरी येतं, ते मी माझ्या बोलण्यातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण इथं पाखरे सर आहेत ज्यांनी खूप उत्कृष्ट असं पुस्तक भगतसिंगावर लिहिलंय, आपण आवर्जून ते सर्वांनी वाचावं. भगतसिंग, जसं मी सुरुवातीला बोललो की भगतसिंगाच्या आयुष्यात संघर्ष आहे. काय संघर्ष असावा, त्याचं एक छोटंसं टिपण काढलंय मी, की जेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता, 1 वर्ष आधी जन्म व्हायच्या 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि मग त्यांच्या 1907 मध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालं. अशा परिस्थितीत, अशा आंदोलनाच्या परिस्थितीत भगतसिंग या पृथ्वी तलावर अवतरले. त्यांचा जन्म झाला. जेव्हा ते 1 वर्षाचे होते तेव्हा टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तेव्हा गिरणी कामगारांचा संप सुरू होता भारतामध्ये. जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या काकांनी सुरू केलेलं पगडी संभालो जट्टा हे किसान आंदोलन तेव्हा सुरू होतं. जेव्हा ते 7 वर्षाचे होते तेव्हा पहिलं महायुद्ध होतं, गदर पार्टीचे आंदोलन सुरू होते. ते 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे गुरु करतार सिंग यांना फाशीची शिक्षा झाली होती. ते 10 वर्षाचे असताना जागतिक पटलावर रशियन राज्यक्रांती सुरू होती. ते 12 वर्षाचे असताना जालियनवाला बाग हत्याकांड घडला. 13 वर्षाचे असताना त्यांनी संघटना स्थापन केली आपल्या गावामध्ये सर्वप्रथम. 15 वर्षाचे असताना चौरी चौरा आंदोलनामध्ये जी घटना झाली होती त्यामुळे महात्मा गांधीजींनी आंदोलन मागे घ्यायला लावलं होतं. आणि मग 16व्या वर्षी ते आपलं घर सोडून कानपूरला गेले आणि 23व्या म्हणजे 23 वर्ष पूर्ण अशा 7 वर्षाच्या कालखंडात त्यांनी आपलं कर्तृत्व आपल्या जगाच्या समोर केलं. क्रांतिकारक आपण त्यांना म्हणतो. आणि क्रांतिकारक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सरळ एक दृश्य आहे. ते दृश्य काय? हातात बंदूक, बॉम्ब, गोळा, हे सगळं दृश्य सहसा क्रांतिकारांबद्दल आपल्यामध्ये असतं. पण जेव्हा भगतसिंगांना, अनेकांनी इथे वाचलेलं असेल, जेव्हा भगतसिंगांना क्रांती म्हणजे काही परिभाषित करायचं आहे तेव्हा काय सुंदर बोलून गेले भगतसिंग. त्यांचे शब्द आहेत, मी सांगतोय की त्यांच्या हिशोबानुसार क्रांती म्हणजे काय? क्रांतीसाठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही, हे पहिलं स्टेटमेंट आहे. व्यक्तिगत प्रतिशोधाला किंवा हिंसेला क्रांतीमध्ये स्थान नाही. क्रांती म्हणजे बॉम्ब, पिस्तुले यांचा पंथ नव्हे. आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन म्हणजे क्रांती. ह्या क्रांतीच्या व्याख्येचा अगदी बारकाईने जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल भगतसिंगासारखा व्यक्ती जन्माला यायला ते 50 वर्ष पुरेशी नाही आहेत. भगतसिंगाने पाश्चिमात्य विचारसरणी पूर्ण स्वीकारलेली होती आणि जवळपास 500 वर्षाच्या जगाच्या इतिहासाचा परिणाम म्हणजे भारतात तेव्हा भगतसिंग जन्माला आला. फक्त भगतसिंग आठवण आपल्याला चालणार नाही, भगतसिंग का निर्माण होतो याची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल.
रेनायसन्स सुरू झालं होतं, प्रबोधनाचा काळ ज्याला म्हणतो आपण, युरोपामध्ये तेव्हा. आणि त्या प्रबोधनाच्या काळानंतर समाजामध्ये आमूलाग्र बदल व्हायला लागले, अनेक क्रांत्या झाल्या आणि त्या प्रत्येक क्रांतीचा अभ्यास भगतसिंगांनी केलेला आहे. ग्लोरियस रिव्होल्युशन 16